स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले डॉक्टर मिलिंद बारहाते सर, माननीय कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, माननीय डॉक्टर महंत सोनपेटकर सर, समन्वयक महानुभाव अध्यासन केंद्र, तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर रामेश्वर भिसे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले लीळा चरित्रातील महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन जे आपल्याला करून देणार आहेत असे माननीय वक्ते डॉक्टर अशोक राणा सर आणि त्याचबरोबर माननीय डॉक्टर संजय पोहरे सर, प्रमुख विभाग मराठी विभाग प्रमुख आपल्या समोर इथे उपस्थित आहे। सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं, स्थानापन्न झालेलं आहे। सर्वांनी एकदा टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। कार्यक्रम कुठलाही असो, कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं शुभारंभ म्हणजे की ज्यांना आपण मानतो, ज्यांच्यामुळे आपल्या विकासाची ज्योत पेटवल्या गेली अशा महामानवांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। त्याचबरोबर कुठल्याही कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन असतं, परंतु आम्ही इथे दीप प्रज्वलनाच्या ऐवजी जलार्पण अशी इथं संज्ञा संबोधलेली आहे। कारण जलार्पण म्हणजे की आपण निसर्गाच्या जवळ आहोत, ज्या निसर्गाने आपल्याला भरभरून दान दिलेलं आहे, त्या निसर्गाचा अविभाज्य अंग म्हणजे वृक्ष, त्या वृक्षांना जलार्पण करून आपण त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करते। मराठी कवयित्री शांता शेळके फार सुंदर म्हणतात। त्या म्हणतात की मातीचे झाड झाडाची मी, मातीचे झाड झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच पानांवरच्या रेषा माझ्या तळहातावरती, असं कुठेतरी निसर्गाचं वर्णन, झाडाचं वर्णन त्यांनी आपल्या समोर केलेलं आहे। असं म्हणतात, हिरवा हिरवा फुलाचा अविभाज्य अंग म्हणजे हे वृक्ष, या वृक्षाला जलार्पण करून आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आहोत। सर्व मान्यवर करून आणि झाडा विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट कमी होऊ देऊ नका। झाडाला जलार्पण करून आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। आज पाहुण्यांचं स्वागत। खरं तर अतिथी देवो भव ही आपल्या या महाराष्ट्राच्या मंगलभूमीत अनेक संत उदयास आले आणि दिवसा झाडूच्या साह्याने रस्ते आणि गटारी साफ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करणारे संत म्हणजे संत गाडगेबाबा, आणि त्यांच्या नावावर आपलं अमरावती विद्यापीठ उभं राहिलेलं आहे। खऱ्या अर्थानं हे अमरावती विद्यापीठ समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करत आहे। अशा अमरावती विद्यापीठाला लाभलेले आपले सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर, तेही त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणतात की शिक्षणाचा प्रसार हा जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर झालेला आहे। हा बदलता स्तर आपण सर्वांनी स्वीकारायला हवा, मात्र स्वीकारून चालणार नाही तर तो अंगीकारायलाही हवा। आणि म्हणूनच असे आपले प्रतिपादन करणारे माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते सर यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय डॉक्टर रामेश्वर भिसे सर यांना आमंत्रित करते। यानंतर कार्यक्रमाला लाभलेले माननीय डॉक्टर अशोक राणा सर यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय डॉक्टर नाना वानखडे सर यांना मंचावर आमंत्रित करते। माननीय डॉक्टर रामेश्वर भिसे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय डॉक्टर श्रद्धा थोरात मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते। मराठी विभाग प्रमुख माननीय डॉक्टर महंत सोनपेटकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय डॉक्टर संजय पोहरे सर यांना विनंती करते। मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय पोहरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय डॉक्टर काळे सर यांना मंचावर आमंत्रित करते। आजचा हा कार्यक्रम म्हणजे मराठी साहित्यामध्ये सर्वात मोठं योगदान देणारं महानुभाव पंत, कारण त्यांच्या साहित्याचा अभ्यास म्हणजे की मराठी साहित्यातील सोनेरी पान असं
आयोजित करायचा असणार किंवा कुठल्याही कार्यक्रमाची माहिती समजून घ्यायची असणार तर सर्वप्रथम प्रास्ताविक हे फार गरजेचं असते. प्रास्ताविकातून आपल्याला त्या कार्यक्रमाचा उद्देश कळून येतो. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय डॉक्टर महंत सोनपेटकर सर यांना मंचावर आमंत्रित करते. समन्वयक महानुभाव अध्यासन केंद्र डॉक्टर महंत सोनपेटकर सर. सच्चिदानंद स्वरूप सर्व श्री चक्रधर स्वामी महाराज त्यांचे श्रीचरण स्मरण या ठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मानव अध्यासन केंद्राद्वारे विद्यापीठाचे व्याख्यानमाला जे असते व्याख्यान जे आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दानदात्या तपस्वी दानदात्या सुश्री केशवताईजी मेश्राम यांच्या मार्फत तुळशीरामजी मेश्राम स्मृती सर्वज्ञ श्री चक्रधर व्याख्यानमाला प्रतिवर्षी आयोजित असते. यावर्षी व्याख्यानाच्या रूपामध्ये ती सादर होत आहे. एक दिवसीय व्याख्यान आणि या व्याख्यानासाठी आमंत्रित आणि पदशुद्ध अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर या व्याख्यानासाठी व्याख्याता म्हणून त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं की डॉक्टर अशोकराव राणा प्रसिद्ध साहित्य लेखक अभ्यासक आणि या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर रामेश्वरराव विशे सर प्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख संजय कोहरे सर आपण सर्व मान्यवर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार लीळाच मराठी भाषा लीळाचरित्र आदी मानव साहित्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पंचकृष्णावतारांचा विचार महाराष्ट्रातील आणि विदर्भातील कानेकोपऱ्यापर्यंत पोहोचावा यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मानव अध्यासनाची स्थापना केली आहे आणि या अध्यासनाच्या मार्फत एक कार्य चालू आहे ज्यासाठी डॉक्टर अशोक राणा सर हे फार प्रसिद्ध व्यक्तिमत्व जे मागं विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची सन्मानित निवड झाली होती. औरंगाबाद येथे संपन्न झालं. मूळ सरांचा थोडक्यामध्ये परिचय देत असताना मूळ सरांचा पिंड जो आहे चित्रकारितेचा आहे. चित्रकार मुळात ते आहे. चित्रकारितेपासून ते पुढे त्यांचे क्षेत्र बदलत गेले. चित्रकार मग कीर्तनकार मग प्रवचनकार मग प्राध्यापक आता उच्च स्थितीत ते अतिशय प्रथित यश आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितामध्ये भर घालणाऱ्या अशा प्रकारचं त्याचं लेखन आहे आणि महाराष्ट्रावरील व्यक्तिमत्व एक गाजत आहे. तर या मोठ्या माणसाचे आपल्याला योग यावर्षी लाभला. मोठे विचारवंताचा योग लाभला. ते मी त्याच्याविषयी मला कृतज्ञता वाटते आणि एक धन्यतेचा भाव व्यक्त होतो. या ठिकाणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सहज सुहृद संवाद साधला आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या मनाला ते सहजच उपलब्ध होतील असं वाटत नव्हतं. परंतु त्यांचं मितभाषी आणि सुहृद संवादी जे व्यक्तिमत्व आहे त्याने या कार्यक्रमाला अतिशय भरभरून आणि सुंदर असं रूप दिलं. सकाळपासून व्यस्ततेचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम देखील आता आपल्यामध्ये वेळेमध्ये करायचा आहे. सन्माननीय कुलगुरूंना देखील 4 वाजताची मीटिंग होती विद्यापीठामध्ये. अगोदरच मला सांगितलं होतं जास्त लंब चौडं न चालतं जास्त खूप काही न सांगते. या ठिकाणी आपल्या ज्या आकांक्षा अपेक्षा आहेत मानव साहित्याच्या संदर्भात आपण जो विषय घेतला लीळाचरित्रातील महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन कुठलाही संप्रदाय प्रवर्त मूळ साहित्य विशिष्ट वर्गासाठी नसतं ते ग्लोबलाइज असतं हे सांगण्यासाठी विद्यापीठ काम करतं. थँक्यू. डॉक्टर रामेश्वर भिसे सर म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हा विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी चालतं बोलतं एक आदर्शाचं विद्यापीठ यांना मी मंचावरती स्वागतपर भाषण देण्यासाठी आमंत्रित करते. डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख आणि सर्वच महामानव ज्यांच्या सर्वांच्या प्रतिमा आपल्या सर्वांच्या समोर आहेत त्यांनी आपल्याला जीवनाची नव्हे समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिली असं सर्व महामानव यांना अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते साहेब त्यांचे मी सर्वप्रथम स्वागती करतो आणि आभारी मानतो की इतका वेळ आपल्या महाविद्यालयात त्यांनी दिला. सकाळी 11 पासून
त्यांनी ज्या ज्या बाबी आम्हाला सुचवल्या सांगितल्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना महाविद्यालयाचं एक दार्शनिक स्थिती जी आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली, दाखवली. असे बारावे साहेब, तसेच आजचे प्रमुख वक्ते, त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं ख्यातनाम म्हणून वक्ते म्हणून त्यांचं नाव आहे असे प्राध्यापक अशोक राणा, ते देखील आपल्या महाविद्यालयामध्ये एका गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये निमित्तानं तिथं आले होते. त्यांचं व्याख्यान या महाविद्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आयोजित केलं गेलं होतं असे डॉक्टर अशोक राणा सर. आणि आजचे आयोजक जे आहेत डॉक्टर महंत सोनपेटकर सर, त्यांचा गेल्या 1 महिन्यापासून माझा फोटोनिक संवाद सुरू आहे. खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करावा अशी त्यांची अपेक्षा होती आणि ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि आयोजक मराठी विभागाचे डॉक्टर संजय पोरे सर, मराठी विभागाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि प्रामुख्याने विद्यार्थी. आपल्या महाविद्यालयामध्ये आज सकाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक संशोधनाची स्पर्धा संपूर्ण विद्यापीठ स्तरावर आयोजित केली गेली. तोही कार्यक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सोबत घेऊन आपण इथे साजरा केला होता सकाळी. आणि आता देखील ही जी एक व्याख्यानमाला आहे, लीळा चरित्रावरील महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन या विषयावर डॉक्टर राणा सर आपल्याला तिथे बोलणार आहेत. हा कार्यक्रम सुद्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव केंद्र आणि आपलं महाविद्यालय अशा दोघांच्या संयुक्त विद्यमाने. आणि तो विषय मराठीच्या संदर्भात आपल्याला, मला असं आठवतं, लीळा चरित्र तेव्हाही आम्हाला अभ्यासाला होतं 4थ्या-5व्या वर्गात काहीतरी, आणि तेव्हापासून हा आमचा या विषयाशी या संबंध आलेला आहे. परंतु विद्यार्थ्यांना त्याहीपेक्षा अधिक चक्रधर स्वामी असतील किंवा तो पंथ असेल किंवा ते विचार असतील, हे अजून चांगल्या प्रकारे माहिती व्हावे म्हणून अशा प्रकारच्या व्याख्यानाचं आपण आयोजित केलेलं आहे. मी प्राचार्य म्हणून आणि व्यक्तिशः मी सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, आपले स्वागत करतो. आणि या व्याख्यानाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा, कोणीही विद्यार्थी होऊन जाऊ नये अशा प्रकारची सूचना करताना थांबतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. यानंतर जो आपण विशेष कार्यक्रमासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित झालेला आहोत, तो विषय म्हणजे लीळा चरित्रातील महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन. तसंही महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला हे नेहमी प्रत्येक साहित्यातून माहिती पडतेच, परंतु मराठी विषय म्हटला आणि मराठीमध्येही जर आपल्याला भाषेचं जर सौंदर्य जर समजून घ्यायचं असणार तर महानुभाव पंथाचे जे 7 ग्रंथ आहेत किंवा लीळा चरित्र हे जे ग्रंथ आहेत, हे जर जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं सौंदर्य आपल्या लक्षात यायला लागतं. 2-2 शब्दांची रचना असो किंवा छोटी छोटी वाक्य असो, या माध्यमातून आपल्याला लीळा चरित्र सर. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ महानुभाव अध्यासन केंद्र द्वारा आयोजित तपस्वी तुळशीरामजी मेश्राम स्मृती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व्याख्यान याकरता उपस्थित आजचे वक्ते डॉक्टर अशोकराव राणा यवतमाळ, ज्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आजची ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसेजी, विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्राचे समन्वयक महंत सोनपेटकर बाबा, या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर पोहरे, येथे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, तसा प्रघात हा असतो की जो कार्यक्रमाचा जो अध्यक्ष असतो तो सर्वात शेवटी आपले विचार मांडत असतो किंवा बोधन करत असतो. पण आज थोडंसं मला अमरावतीला 4 वाजेपर्यंत बसायचा एक महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडंसं आपण त्यात बदल करून मी आजचे जे वक्ते आहे त्यांच्या आधीच अध्यक्ष मनोगत व्यक्त करतो आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. आज तसं आपल्याला बाबांनी माहिती दिली की तपस्वी तुळशीरामजी मेश्राम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे दानदात्यांनी विद्यापीठाला जो दाननिधी दिलेला आहे त्यातून आजची ही श्री चक्रधर स्वामी व्याख्यानमाला आज येथे आयोजित केलेली आहे. दरवर्षी आपण ती आयोजित करत असतो आणि विद्यापीठाद्वारे जवळपास सुमारे 10 की 12 व्याख्यानमाला आहेत ज्या
विविध दानदात्यांनी दिलेल्या निधीतून दरवर्षी आपण विद्यापीठातील जे 5ही जिल्हे आहेत त्या 5ही जिल्ह्यातील महाविद्यालयात रोटेशनद्वारे आयोजित करत असतो, जेणेकरून विद्यापीठ आणि विद्यापीठ क्षेत्रातील 5ही जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहे त्यांच्यातला जो एक ऋणानुबंध आहे, संवाद आहे, तो अधिक घट्ट व्हावा. त्यानिमित्त हा विचार करून आपण एक प्रथा लागू केलेली आहे आणि या प्रथेला अनुसरून आज श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला येथे या आजच्या व्याख्यानाचे आपण आयोजन केलेले आहे. श्री सत्यनारायण स्वामी यांच्याबद्दल आपण बरेचदा ऐकलेलं असतं, त्यांच्याबद्दल आपल्याला थोडं बहुत माहिती असतं, पण त्यांचे विचार काय होते, त्यांनी महान कार्य त्याचे करून ठेवलेलं आहे, करून आपल्यासमोर त्यांनी आदर्श मांडलेला आहे. त्याबद्दल साधारणतः आपल्याला बरेचदा माहिती नसतं किंवा त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो आणि विशेषतः जो विद्यार्थी वर्ग आहे तो याबाबत अनभिज्ञ असतो असं आपल्याला वारंवार दिसतं. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींचं जे कार्य होतं, त्याचं जे कर्तृत्व होतं, ते जे विचार त्यांनी आपल्याला दिले आहे त्या विचारांचा, साहित्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा प्रचार आणि प्रसार सर्व समाजापर्यंत व्हावा या एका उद्दिष्टाने आपण ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करत असतो. आपण सर्व जाणतो की मराठीतला जो आद्य ग्रंथ आहे लीळा चरित्र हा साधारणपणे 700 ते मला वाटतं 700 ते 1000 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी हा लिहिला गेलेला आहे आणि मराठीतला पहिला ग्रंथ जो आहे लीळा चरित्र. आणि आपल्यापैकी बरेच लोकांना माहिती असेल की अमरावतीपासून साधारणतः 40-50 किलोमीटरवर रिद्धपूर म्हणून गाव आहे. त्या रिद्धपूर गावामध्ये मराठीतला सर्वप्रथम ग्रंथ हा लिहिला गेलेला आहे. ही आपल्याकरता म्हणजे अमरावती विद्यापीठातील जे संबंधित सर्व घटक आहेत त्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची अशी बाब आहे की आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये मराठीतील आद्य ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आणि लीळा चरित्र म्हणून तो जो ग्रंथ होता, माहीम भट्ट जे होते म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे जे भट्टशिष्य होते त्या माहीम भट्टांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. आजही जर का आपण रिद्धपूरला गेला तर ज्या ठिकाणी माहीम भट्टांनी बसून लीळा चरित्र लिहिलं तिथे ती जागा अजूनही व्यवस्थित ठेवण्यात आलेली आहे. तिथे त्यांची समाधी आहे आणि इतरही सर्व तिथे महानुभाव म्हणजे संबंधित विविध आश्रम आहेत आणि मोठ्या प्रमाणात 700-800 वर्षापूर्वीचे ग्रंथ हस्तलिखित तिथे आजही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मला असं आठवतं की कुलगुरू म्हणून जेव्हा रुजू झालो साधारणतः 4-5 महिन्यानंतरच मी रिद्धपूरला भेट दिली होती आणि आपण सर्व जाणतो की रिद्धपूरला प्रथम मराठी विद्यापीठ स्थापन होत आहे, झालेलं आहे म्हणजे. आणि त्याचे जे प्रथम कुलगुरू आहे डॉक्टर आवलगावकर सर तेही माझ्याबरोबर होते आणि मला बाबाही त्या दिवशी माझ्याबरोबर होते. आम्ही रिद्धपूरला भेट दिली, तिथल्या एका आम्ही आश्रमात गेलो तर मलाही फार आश्चर्य वाटलं की आजही हस्तलिखितातले जे ग्रंथ होते 700 ते 800 वर्ष जुने ते आजही अतिशय सुस्थितीमध्ये तिथे उपलब्ध आहेत आणि इतकं सुंदर ते अक्षर आहे म्हणजे आपण कम्प्युटरमधून जे प्रिंटआउट काढतो क्षणभर असं वाटेल की हे प्रिंटआउटच आहे. इतकं सुंदर ते अक्षर आहे आणि कुठेही ती पानं जीर्ण झालेली नाही किंवा ती शाई विरलेली नाही. म्हणजे त्या काळातले आपले जे पूर्वज होते त्यांचे ते या संदर्भातलं जे नॉलेज असेल, जे ज्ञान असेल, जे शाई कागद हे अत्यंत ॲडव्हान्स लेवलचं असावं असं ते मला तेव्हा जाणवलं आणि खूप आनंद वाटला आणि अभिमान वाटला. आणि विशेषतः रिद्धपूर हे आपल्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये आहे हे निश्चितपणे मला माझ्याकरता आणि आपल्या विद्यापीठाकरता अभिमानाची बाब आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्याच्यामुळे त्यानिमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांनी आवाहन करतो की लीळा चरित्र काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपण समजून घ्यावं. म्हणजे लीळा चरित्र निव्वळ धार्मिक अंगानेच नाही तर ते इतरही त्याचे जे पर्स्पेक्टिव्ह आहे, इतरही अंग आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्यात जसा आपला विषय आहे लीळा चरित्रातील महाराष्ट्र संस्कृती दर्शन, तर यामध्ये तत्कालीन संस्कृती दर्शन आपल्याला होतेच, पण तत्कालीन समाज व्यवस्था, तत्कालीन महिलांची स्थिती, त्याचं महिलांचं तेव्हा स्टेटस काय होतं, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, समाज व्यवस्था
त्या काळातल्या श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या प्रत्येकाबद्दल आपल्याला अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची माहिती आपल्याला लीळा चरित्रामध्ये मिळते. त्याच्यामुळे अभ्यासकांनी या दृष्टीने अभ्यास केलेला आहे. मला वाटतं त्याचा आणखीनही अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की आपण आज जेव्हा अशोकजी राणा आपले विचार मांडतील तर आपण हे निश्चितपणे समजून घ्यावे आणि एवढी मोठी त्याचा आपल्याला आनंद वाटायला हवा, अभिमान वाटायला हवा अशी श्रीमंत परंपरा आपल्याला एक मराठी व्यक्ती म्हणून, महाराष्ट्रातला विदर्भातला व्यक्ती म्हणून किंवा रहिवासी म्हणून ती आपल्याला लाभलेली आहे. त्याचा आपण निश्चितपणे अभिमान बाळगायला हवा. आणि ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की महानुभाव पंथीय त्याचा प्रचार आणि प्रसार हा जास्ती करून मराठवाडा आणि विदर्भात हा जास्ती प्रमाणात झालेला आहे. तर निश्चितपणे विद्यार्थ्यांनी स्वतः हे समजून घ्यावं आणि तुमच्या मार्फतही इतरांपर्यंतही याचा प्रचार आणि प्रसार करावा की आपण किती भाग्यवान आहोत की एवढी श्रेष्ठ संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे, एवढे श्रेष्ठ ग्रंथकार आपल्याला लाभलेले आहेत आणि एवढी सुंदर परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वांनी याचा एक आजच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. आणि मी डॉक्टर रामेश्वर भिसे प्राचार्य यांचे विद्यापीठातर्फे आभारही मानतो. त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था या आजच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व्याख्यानाच्या निमित्ताने विद्यापीठाला उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचे मी त्यांना धन्यवाद देतो. आणि यापुढेही असेच सहकार्य आपण विद्यापीठाला कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की अंतरीच्या देवाला भेटण्याचा योग हा कधी कधी संभवतो. खऱ्या अर्थानं अमरावती विद्यापीठा अंतर्गत शिकणारे सर्व विद्यार्थी असो की सर्व प्राध्यापक वर्ग असो, या सर्वांना प्रत्यक्षात कुलगुरूंना ऐकणं म्हणजे अंतरी असलेल्या देवाला भेटण्याचा योग आल्यासारखाच आहे. आणि म्हणूनच मी खरोखर माननीय कुलगुरूंचे मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांच्या शब्दांमधून आम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर आजचा आपला प्रमुख कार्यक्रम म्हणजे आपण ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत असे माननीय डॉक्टर अशोकराव राणा सर यांना मंचावर बोलवण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एकदा पुन्हा सांगू इच्छिते की महान अनुभवाने तेजीत असलेला असा म्हणजे महानुभव पंथ असं म्हटलं जाते. आणि या महानुभव पंथानं खरोखर त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला, आपल्या मराठीला फार साहित्याचं अनमोल असं दान दिलेलं आहे. ते दान आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. खरोखर लीळाचरित्र जर म्हटलं तर त्याच्यातली दृष्टांत पाठ असो, छोट्या छोट्या त्या बोधकथा असो की सूत्रपाठ असो, या सर्वांच्या माध्यमातून त्या काळातल्या महाराष्ट्राचं संस्कृतीचं राजकीय, सामाजिक किंवा सर्व अंगाने स्त्री विषयक असो कुठल्याही अंगाने जर आपण विचार करायचा म्हटलं तर त्याचं आपल्याला जिथं जागतो उदाहरण आपल्याला त्या ग्रंथांच्या माध्यमातून माहिती पडतं. आणि म्हणूनच महाराष्ट्राचा खरा इतिहास आणि खरी सामाजिक परिस्थिती जर जाणून घ्यायची असणार तर त्याच्यासाठी लीळाचरित्र हा ग्रंथ आपल्यासमोर उभा आहे. आणि म्हणूनच लीळाचरित्रातील महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन आज आपल्याला घ्यायचं आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर अशोकराव राणा सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. माननीय डॉक्टर अशोकराव राणा सर. जगाला शांतता, समता आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, संपूर्ण भारताच्या अस्मितेचं प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकोजी महाराज आणि परिवर्तनाच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांना पहिल्यांदा अभिवादन करतो. मला आनंद झाला आज की लीळाचरित्रावर बोलण्याची संधी आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला मिळाली. सोलपेटकर, शास्त्री, बाबामुळे मिळाली. पण त्यात मोठे पण भिसे सरांचेही आहे की त्यांनी एकदा माझं भाषण ऐकलेलं आहे. गॅदरिंगमध्ये मोठा समुदाय, उत्साहाचा सोहळा आणि पुन्हा एखाद्या व्यक्तीला बोलवणं हे जीवावरती पर्यंत. पण प्राचार्यांनी तसं काही केलं नाही, मला येऊ दिला, सन्मान केला. कुलगुरू तर फार तरुण आहेत आणि तरुण मनाची आहे. त्यांना आज 2 कार्यक्रम आहेत, तसा हा दुसरा आहे, तिसरा आणखी आहे, तरी ते आले. म्हणून त्याचंही खरं म्हणून कौतुकच करायला पाहिजे. कौतुक शब्द तुम्हाला वाटेल कसं काय तुम्ही वापरता,
पण वयाने मोठा असल्यामुळे तो अधिकार मला आहे. जर तुमचंही कौतुक करू शकतो, पण मी कोणी अजून रिटायर्ड झालेलं नाही. रिटायर्ड 10 वर्ष झाले, मला सगळे अधिकार प्राप्त झाले. अकोला हे जे शहर आहे हे अनेक कारणांनी महत्त्वाचं आहे. गाडगे देशमुख ज्यांनी जगाला गाडगे बाबा कसे होते कळवलं. म्हणजे एकमेव चित्रपट आहे भारतातला जो जगाच्या बाहेर गाजला. बर्लिन फेस्टिवलमध्ये देवगिरी गोपाला हा चित्रपट कोणत्या कारणाने गाजला. इतका मोठा समुदाय असतानाही लोक डरबगले नाही. लोकांनी त्या गाडगेबाबांच्या प्रेमाखातर प्रतिसाद दिला. तर असंही व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यात होऊन गेलं. चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारे बरेच लोक या भागात आहेत. आणि आजचा दिवस जो आहे 24 सप्टेंबर हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी सत्यशोध समाज स्थापन केला होता. आणि महाराष्ट्राचे परिवर्तन आपल्याला आज दिसतं. त्याची जी पेरणी आहे मेड रोवली किती ज्योतिबा फुलेंनी. शाहू महाराजांचा दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबरला झाला. हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला राज्याभिषेक केला. आपल्याला ती तारीख माहीत आहे, 24 सप्टेंबर ते फारशी माहीत नाही. हा तंत्र धर्मानुसार. तंत्र धर्माबद्दल खूप अंधश्रद्धा गैरसमज आहे प्रचलित. पण त्या तंत्र समाजात एक वैशिष्ट्य असं होतं की त्याला स्त्रियांना सन्मानाचं स्थान होतं. चक्रधर स्वामींकडे आपण जेव्हा पाहतो 750-800 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या तिकडे, तेव्हाचा महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांच्या काळातला महाराष्ट्र त्यात खूप मोठा फरक नव्हता. म्हणजे चक्रधर स्वामी गेल्यानंतरही 400 वर्षानंतर महाराष्ट्रात फार मोठे बदल झाले नव्हते. त्या बदलाला धक्का देण्याकरता किंवा पुढे नेण्याकरता शिवाजी महाराजांनी मोठं कार्य केलं. आपल्या कॉलेजचं नावच शिवाजी महाविद्यालय आणि पुढे शिवाजी शिक्षण संस्था महाराष्ट्रभर काम करते. पण आपल्याला ही गोष्ट माहीत असली पाहिजे. 24 सप्टेंबर माझ्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावरचं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या या प्रबंधावरच एक चर्चांतर घ्यावं असं मी त्यांना सुचवलं. तशा प्रकारचं एक पत्र आमचे एक मित्र आहे अकोटचे अशोक वेगळे त्यांनी अध्यक्षांकडे पाठवलं आहे. कारण गेल्या वर्षी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं मिथक साहित्य आणि संस्कृती. तर हे पुस्तक त्या प्रबंधालाच अर्पण केलं आहे. प्रबंधाच्या लेखनाचं हे वर्ष शताब्दी वर्ष आहे म्हणून त्याला अर्पण केलं. आणि त्याला पाठराखण केली डॉक्टर आहा साळुंके सरांनी. त्यात त्यांनी ही गोष्ट लिहून ठेवली की मला ही गोष्ट भावली. एखाद्या शोध प्रबंधाला 100 वर्ष झाली आहे म्हणून एखादं पुस्तक अर्पण करावं. तर माझ्या परीने माझ्या भावना मी भाऊसाहेबांच्या प्रबंधाविषयी व्यक्त केल्या. पण आता शिवाजी शिक्षण संस्था काय करते मला माहीत नाही. पण त्यांना सांगण्याचा मला काही अधिकार नाही आहे. यापूर्वीपर्यंत मी संतांमध्ये बोललो आहे. गेल्या 5-6-7-8 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हाही बोललो की अख्ख्या शिवाजी शिक्षण संस्थेत इतके महाविद्यालय आहेत आणि एकाही महाविद्यालयातल्या एकाही प्राध्यापकाला भाऊसाहेबांच्या प्रबंधावर काही लिहावं, प्रबंध करावी किंवा संशोधन करावं असं का वाटलं नाही. संतांमध्ये बोललो. नागपूरच्या दरोटे नॅशनल कॉलेजलाही गेलो असता तिथे संताप व्यक्त केला होता. पण मग माझ्या लक्षात आलं की हे अरण्य रुदन आहे. अरण्य रुदन म्हणजे जंगलात जाऊन रडणं. तुम्ही ऐकायला तयार ते पाहायला तयार नाही. आता याला कारण आहे भाऊसाहेबांच्या इतर कामाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आहे. आणि भाऊसाहेबांनी जे कृषी विषयक कार्य केलं ते आपल्या जगाला आपल्याला माहिती आहे. जगाला माहिती आहे जागतिक पातळीवर त्यांनी कृषी प्रदर्शन किंवा अनेक कार्यशाळा केल्या होत्या. भाऊसाहेबांचं सगळ्यात मोठं काम शिक्षण क्षेत्रातलं आपल्याला माहितीच आहे. पण आज भाऊसाहेबांची आठवण यासाठी येते मराठा आरक्षणाचा जो लढा चालू आहे. या लढ्याला जे काही अपयश आलेलं आहे ते अपयश एकाच कारणामुळे आलेलं आहे. ते म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं त्यांनी तेव्हा ऐकलं नाही म्हणून. एका वाक्यात त्याचं उत्तर देता येऊ शकतं. आणि मी मराठवाड्यात एकदा व्याख्यानाला गेलो असताना मला लोक सांगायचे किंवा तुम्ही सगळे ओबीसीचं आरक्षण घेता आणि आम्हाला काय मिळत नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं ऐकलं असतं तुमच्याकडे वेळच दिसते आहे. लढा आता सुरू झाला ते 10-12 वर्षापूर्वी मी मानवत म्हणा की तिकडे परतूर अनेक मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात जेव्हा व्याख्यानं दिली तेव्हा ही त्यांना आठवण करून दिली
की त्यांचे एक मित्र होते तिथे विनायकराव पाटील, आणि त्यांना सांगितलं भाऊसाहेबांनी, दोघं घनिष्ठ मित्र होते आणि दोघांनी एकमेकांना त्या काळात मदत केली. म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेच्या काही महाविद्यालयामध्ये मराठवाड्यातून जे काही लोक आले त्याला कारणीभूत विनायकराव पाटील होते, आणि आपल्याकडून जे अमरावतीतले लोक रामदास डांगे सारखे ते परभणी प्राचार्य म्हणून गेले. या संयुक्त उपक्रम, हा एक उपक्रम दोघांनी राबवला होता. भाऊसाहेबांची तीव्र इच्छा होती की मराठवाड्यात जे काही स्वतःला मराठा म्हणणारे लोक आहेत ते कुणबी आहेत. आपल्याला ते माहीत नाही की मराठी भाऊसाहेब बोलले होते, पण नुसते बोलून ते घरी बसलेले. भाऊसाहेब हे आपल्यासारखे बोलून बसणाऱ्यापैकी नव्हते. ते जायचे त्या त्या गावात. ते बिहारमध्ये गेले, तिथे त्यांनी तिथल्या लोकांना सांगितलं, कुर्मी लोकांना. पण कर्पुरी ठाकूर किंवा अलीकडे नितीन कुमार सारखे लोक मुख्यमंत्री झाले. तर हा जो प्रवास आहे भाऊसाहेबांचा तो फार कमी लोकांना माहिती आहे. त्यावरील खरं स्वतंत्र लेखन होणं आवश्यक आहे. आणि आज म्हणजे आता 2 ते 3 वर्षापूर्वी माझी मुलाखत एका चॅनलने घेतलं, मॅक्स महाराष्ट्र. ते आंदोलन सुरू झालं होतं जरांगे पाटलांचं. मी त्यांना इतिहास तेव्हा सांगितला त्या मुलाखतीमध्ये. आता तुम्ही जर युट्यूबवर गेला 2.5 लाखाच्या वर लोकांनी मुलाखत पाहिलेली आहे. तेव्हा मी शेवटी असं वाक्य म्हटलं होतं की राजकारणी लोक अतिशय क्रूर असतात. त्या जरांगेसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना ते कचरा करून टाकतील. हे मी 2.5 वर्षापूर्वी म्हटलं. असं बोलू नये नकारात्मक, पण हे भान मला आहे काय होते ते, आणि झालं आहे. जरांगे पाटला जो कचरा झाला तेव्हाही मराठवाड्यातल्या मराठीने ऐकलं नाही, आताही ते ऐकायला त्या नाही. असं एक भाऊसाहेबांचं जे काम आहे युगदृष्टीपणाचं काम तेही मागे राहिलं. तर या पार्श्वभूमीवर आपण आणखी एक गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे या कॉलेजसाठी प्रामुख्याने आपल्या, की डॅडी देशमुखांनी वऱ्हाडी भाषा ही गाडगेबाबांच्या चरित्राच्या निमित्ताने जगभर पोहोचवली. विठ्ठल वाघ, डॉक्टर विठ्ठल वाघ हे आपले प्राचार्यच होते. त्यांनी मराठीला वऱ्हाडीचा जो दर्जा दिला, कवितेचा दर्जा तिलाही उंच उठवलं. त्याही दृष्टीने आपल्याचं शिवाजी महाविद्यालय फार महत्त्वाचं आहे. विदर्भासाठी तर मोठीच गोष्ट आहे. रिद्धपूर हे जे क्षेत्र आहे ते महानुभावांचं तीर्थक्षेत्र आहे. एक माझा अनुभव असा आहे, एका मराठीच्या रिफ्रेशर कोर्ससाठी म्हणजे अमरावती विद्यापीठात असताना मला प्राध्यापक मंडळी मिळाली, पूर्ण महाराष्ट्रातले लोक होते, की आम्हाला काही ठिकाणं दाखवा या जिल्ह्यातली. तर मी म्हटलं रुद्रपूर पाहू आपण पहिल्यांदा. तर रुद्रपूर पाहिलं आणि ते माझ्या खूप नाराज झाले. मराठीचे प्राध्यापक सगळेच मराठीचे होते, काही त्यात ते PhD असतील. काय कोणत्या ठिकाणी दाखवलं म्हणजे मराठीचं मूळ आहे, मराठीचा पहिला ग्रंथ या ठिकाणी निर्माण झालाय. त्याला मुळीच आवडलं नाही. ते सगळे जुनी घरं, ते ग्रंथालय, राजमठ वगैरे काहीच आवडलं नाही. मला धक्काच बसला. मी ज्या श्रद्धेने, आता जी श्रद्धा सोनपेठकर बाबांची तशी माझी नाही आहे, की अश्रद्ध माणूस आहे त्याला, पण मराठीचं मूळ म्हणून आणि मोठं एक वैचारिक वातावरण महाराष्ट्रात ज्यांनी तयार केलं, त्या चक्रधर स्वामींच्या बद्दलचा आदर, गोविंद प्रभूबद्दलचा आदर, त्या नाट्यवाचार्याच्या माइंडमठ, हे सगळे गलबोलून येतात आपल्या डोक्यात एकदम येतात. वृद्धपूर पाहिलं की तिथे ग्रंथालय पाहिले, तिथल्या लोकांनी वापरलेल्या वस्तू पाहिल्या की आपण श्रद्धाळू होऊन जातो. म्हणजे जे विदर्भाचं भूषण आहे, जे अमरावती जिल्ह्याचं भूषण आहे, ते मराठीच्या प्राध्यापकांना आवडू नये ही दुर्घटनाच आहे, साधी घटना नाही आहे. तर मी यावर्षी पुन्हा गेलो होतो तेव्हा मला ते निवांतपणे पाहता नाही आलं. यावर्षी पुन्हा गेलो, ज्या ठिकाणी त्याचं लिहिलं गेलं ते ठिकाण बागेश्वरी, तिथे माईंडटाची समाधी किंवा त्या ग्रंथाचं स्मारक केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की एकदम ते जुना काळ आठवतो. 750 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काय घडलं असं. आता लीळाचरित्राचा ग्रंथ महानुभाव पंथाचा आहे, बस तिथे आपण थांबून जातो. आणि महानुभाव पंथाचे लोकही तिथेच थांबतात. म्हणजे दोघांचं एक मर्यादा रेषा ठरवून टाकते, याच्या पुढे जायचं नाही आणि इकडे जायचं नाही. पेटकर शास्त्री बुवांनी मला जेव्हा 2-1 महिन्यापूर्वी मला फोन केला होता, तेवढं एवढं महत्त्व का नाही महानुभावांच्या साहित्याला. त्याची कारण ही आहे की गेल्या 700-750 वर्षांमध्ये महानुभाव पंथांबद्दल जे गैरसमज पसरवण्यात आले त्यात ते यशस्वी ठरले, ज्या ज्या लोकांनी पसरवले ते. आणि हा ग्रंथ किंवा महानुभावाचे एकत्र ग्रंथ जनसामान्यांपर्यंत जाऊ नये यासाठी त्या सांकेतिक लिप्या तयार करण्यात आल्या. त्यावेळी आक्रमणं मोठी होती, कारण सुरुवात झाली होती नुकतीच परकीय मुस्लिम आक्रमणाची. आतली आक्रमणं होतीच, मुस्लिमांची तर होतीच, पण आतली होती. तर दोघांनाही टक्कर देण्याकरता महानुभावांनी आपली ग्रंथसंख्या किंवा जे काही ग्रंथसंग्रह आहे तो सुरक्षित ठेवण्याकरता लिप्या तयार केल्या. नुसते लिप्याच नाही तयार केल्या, भाषा सुद्धा तयार केली.
म्हणजे महानुभावांची सांकेतिक भाषा सुद्धा आहे, लिपी तर आहेच आहे. आता त्यामुळे इतरांना काहीच कळत नाही, त्याचं काय अर्थ करणार तुम्हाला काय बोलतात काहीच कळत नाही. हे त्यांनी आपला धर्म आपलं तत्वज्ञान सुरक्षित ठेवण्याकरता केलं आणि त्याहीमुळे कदाचित मालवा पंथांकडे पाहण्याचा एक दूषित दृष्टिकोन तयार झाला. पण हे झाले वरवरची कारण. मला जी खरी कारण सांगायची आहे ती त्यासाठी मी द्यावं आहे, पण तुम्हाला कळावं की मला सिद्ध होतात. आणि नाट्यांच्या थोडं आधी लिंगायत संप्रदाय फार मोठा होता. लिंगायतांनी फार मोठा लढा दिला आहे जातीहीनतेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात. बसवेश्वरांनी जो संघर्ष केला तो अतुल्य आहे, तसा त्यामुळे भारतात कोणी केला नव्हता. फक्त त्याच्या खूप आधी 2500 वर्षापूर्वी, आतापासून 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध यांनी केलेला संघर्ष सगळ्यात मोठा. पण सगळ्यांना प्रेरणा जी मिळते आपल्याला भगवान गौतम बुद्धावर. म्हणजे आपली बसवेश्वरांच्या वचनामध्ये शोधायला जातो ते बुद्ध मिळतात. चक्रधरांच्या लीळांमध्ये आपण शोधतो समतेचा दुवा, त्यावेळी बुद्ध आठवतात. नामदेवांच्या अभंगामध्ये सापडतो आणि तुकारामांच्या अभंगाने सापडतो. बुद्ध असं व्यापून उरलेलं आहे, सगळीकडेच व्यापूनही उरलेलं आहे, त्याला कोणी संपू शकलं नाही. आता का संपू शकलं नाही त्याची कारणं नामदेवाच्या अभंगात आपल्याला दिसतात. की बसवण्णा का असे फेकले गेले मोठ्या प्रमाणात त्याची कारणं त्यात सापडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे लीळाचरित्र सापडतात. लीळाचरित्र आपल्यासाठी फार मोठा ठेवा आहे, मराठी भाषेचा तर ठेवा आहे. भाऊ मांडवकर जे त्याचे एक अभ्यासक होते, विवी कोलते, प्रामुख्याने डॉक्टर विवी कोलते, त्या दोघांचे माझा निकटचा संबंध होता. डॉक्टर विवी कोलतेचं असं मत होतं की लीळाचरित्र हे मराठी भाषेत लिहिलं गेलेलं एक म्हणजे गद्य ग्रंथ आहे. आता अलीकडे समजा कोणी मराठीत बोलायला लागलं तर आपण काय म्हणतो त्याच्याकडे, त्याला जर मराठी बोलता येत नाही. तो म्हणते ही माझी माय बोली आहे. मग माय बोली म्हणजे काय? माय बोलली पहिल्यांदा, मग तू बोलला ना. माय नसते तू ठेवून आला असता. तिला आपण हे कसं काय लिहायचं? जेव्हा आपण आपल्या मराठी बोलीबद्दल असं तिरस्काराने बोलतो तेव्हा तो तिरस्कार आईबद्दल व्यक्त होत असतो. तर हे जे घाण आहे ती नाहीशी केली विठ्ठल बाबा, डॉक्टर विठ्ठल बाबा. म्हणजे नाव फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यांचं मोठेपण काय आहे नाही हा भाग वेगळा हे मला दिसत आहे. सगळं त्यांची कला म्हणून त्यांचं नाव आठवत आहे. बाहेर त्यांचा बैल पाहायला मी तोही तसाच वाईट अवस्थेत सध्या आहे पुन्हा तानामुळे. तर विठ्ठल बाबाचा एक ऐतिहासिक लीळाचरित्र हा असा ग्रंथ आहे जो अनेक ग्रंथांना जन्म देणार आहे. आपण त्याला धार्मिक ग्रंथ मानतो पण तो धार्मिक ग्रंथ नाही आहे. तो असा आपल्याकडे आता हे टीव्हीचे चॅनलवाले येतात ना बूम घेऊन बोला बोला बोला. तर हे जे कल्चर आहे आज हे माइंड बटाने सुरू केलेलं आहे 750 वर्षापूर्वी. घरोघरी जाऊन मठांमध्ये जाऊन सगळ्या लोकांना भेटून, अगदी ते एकदम घटना अशी आहे. एक चक्रधर स्वामींचा शिष्य स्वामी गेल्यावर आपल्या शेतामध्ये नांदर हाकत होता, तर त्याच्या मागे जाऊन जाऊन ते लिहित होते. हा काय म्हणाले स्वामी, काय म्हणाले, तुम्ही काय अनुभवलं. म्हणजे आपले टीव्हीवाले भेटतात ना, अगदी बुडत असलेला माणूस असला तरी त्याला विचारतात आता कसं वाटते तुला. मी जेव्हा हे माइंड बटाचं चरित्र वाचलं तर मला धक्का बसला. म्हणजे आताचे लोक जे टीव्हीचे आहे हे त्यांचेच वारस आहे, फक्त त्यांना तेवढा वेदना नाही आहे की हा कुठून राहिला तरी ती मुलाखत घेत आहेत टीव्हीसाठी फक्त TRP मिळवलं. हे आता अनुभव आहे 2-3 दिवस 4-5 टीव्हीवर चालू आहे बातम्या. पण शेतकरी माणसाला ते विचारतायत आणि घेऊन घेत आहेत. तो थांबून जातो पण त्याला काम करायचं आहे. तो तुम्हाला मुलाखत द्यायला थांबलेला नाही, तो शेती करतोय तरी ते जिद्द ठेवून आणि काही न कंटाळता याला भेट त्याला भेट. आणि हा माणूस कोण होता? तर गर्भश्रीमंत माणूस, काहीच कमी झाला नव्हतं, कोणत्या क्षेत्रात तो कमी नव्हता. आणि केवळ चक्रधर स्वामींचं एखादं व्यक्तिमत्व पाहून तो भारावून गेला आणि त्याचा जो अहंकार होता तो जळून गेला. हे ज्ञान हे पैशापुढे किती मोठं असते. ज्ञानी माणसामुळे अनेकांना झुकावं लागतं. सर्व काय ज्यांना कांच्या आश्रय ते ठीक आहे, पण विद्वानापुढे सर्व लोक झुकतात आहे ना, असं सुद्धा एक वचन आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते. हा मला आठवतं. आता कसं वय होत चाललेलं आहे, बऱ्याच गोष्टीच्या छेड होत चालल्या आहे. पण लोक तुम्ही आता तरुण आहात त्यामुळे मला असं तरुण झाल्यानंतर तात्पुरतं वाटतं, त्याचा फायदा मी घेत असतो. तर अशा तऱ्हे असा एक व्यक्तिमत्व जे गर्भश्रीमंत आहे, ज्याचा गुरु मोठा आहे, 6 दर्शनाचा अभ्यास, आणि तेलंगणात जाऊन त्यांनी पुन्हा अभ्यास केला. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्ञानाची क्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायला जाणं याला जिज्ञासा लागते. पैसे असून सुद्धा, पैसेवाले शिकत नाही, पण हा पैसा असूनही शिकला. आणि मग चक्रधर स्वामींच्या व्यक्तिमत्वाने तो भारावून गेला. गोविंद प्रभूच्या वागण्याने भारावून गेला. नामदेवाचार्य प्रचंड विद्वान ग्रस्त होते.
गोविंद प्रभूंनी ज्या ठिकाणी एक विहीर, मातंगाची विहीर प्रसिद्ध आहे रुद्रपूरला, मातंगांसाठी आताही वाईट अवस्था आहे. खूप काही दुरुस्त झालेले संविधान आहे, अस्पृश्यता मानू नये असं म्हटलं आहे बाबासाहेबांनी, पण तरी आपल्या डोक्यात ती आहे. तर त्या काळात 750 वर्षापूर्वी गोविंद प्रभूंनी मातंगासाठी विहीर खणून दिली, त्यांना पाणी प्यायला मिळावं रुद्रपुरातून. आजही ती विहीर आहे. जेव्हा नरखेड नागपूर हा रोड तयार झाला, अमरावती नरखेड अमरावती हा रोड तयार झाला, तेव्हा रेल्वे रूट जो टाकला गेला तेव्हा ती विहीर त्या रेल्वे रूटवर जाणार होते, ट्रॅकवर जाणार होते. लोकांनी आंदोलन केलं की गोविंद प्रभूंनी खणलेली विहीर आहे, मातंगाची विहीर आहे, अस्पृश्यता निर्मूलन करणारी विहीर आहे. त्याकरता खूप काळ आंदोलन चाललं, कोर्ट केसेस झाल्या, शेवटी मग लोक जिंकले आणि तो रस्ता ट्रॅक बदलवला गेला. मी तो बदललेला ट्रॅकही पाहिला या वर्षी आणि ती विहीर पाहिली. हे पाहिलं की ही स्थळं आपण पाहिली की तो काळ आठवतो, त्या लोकांचं मोठेपण आठवतं. त्या सगळ्या घटना 750 वर्ष म्हणजे त्या 850 वर्ष फार जुना काळ आहे. म्हणजे चक्रधर स्वामींनी जे सहजपणे केलं. आता ते ब्राह्मण होते की क्षत्रिय होते हा संशोधनाचा विषय आहे. अनेकांनी म्हटलं की ते ब्राह्मण नव्हते. काही लोकांचं म्हणणं आहे की ते कष्ट करणाऱ्या लोकांमध्ये होते, किंवा मग जसं बसवण्णाबद्दल म्हणतात ते कम्मे कुळातले होते. तर चक्रधर स्वामीबद्दल एक संशोधन बऱ्याच वर्षापूर्वी आलं, आता नवीन नाही आहे. किती क्षत्रिय होते, कारण ते त्यांचे वडील प्रधान होते ना, हळदचे प्रधान होते. आणि मग अशा माणसाला हे जे भान आलेलं आहे सामाजिक परिवर्तनाचं, हे केवळ शिकल्याने आलेलं नाही. भरपूर प्रवास केला, भरपूर लोकांना भेटले, टक्के टोटपे खाल्ले. हा जो शब्द आहे खऱ्या अर्थाने तो लागू होतो चक्रधर स्वामींच्या एकांक हा जो भाग आहे. एकांक या नावाने त्याला ओळखलं जातं. एकाकी जीवन जेव्हा जगत होते तेव्हा त्यांच्या अवतीमध्ये शिष्य परिवार नव्हता, त्यांचं वलय सुद्धा निर्माण व्हायचं होतं. अशा काळामध्ये त्यांना कसं वागवलं असेल. क्रीडा चरित्रामध्ये तुम्हाला जे जे दिसतं त्यात एक पहिली गोष्ट दिसते की आपली भाषा. कारण मराठी भाषा मी जी बोलतोय, तुम्ही सुद्धा बोलता. ही जी मुलगी आहे खूप छान बोलते आहे, पण ती तिची भाषा नाही आहे. मी जे बोलतोय ही माझी भाषा नाही आहे. ही पुण्यात सदाशिवपेठेत राहणाऱ्या ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे. पुण्यात सदाशिवपेठेत ब्राह्मणांची वस्ती होती मोठी, त्यांच्या घरात जी भाषा बोलली जाते तिच्यात पहिल्यांदा शिक्षणाचे एक पाठ्यपुस्तक आहे ते तयार झाले. आता ही का झाली त्याचा एक इतिहास आहे की जेव्हा शिक्षण मंडळ तयार झालं आपल्या महाराष्ट्र सरकारचं इंग्रजांचं, त्यात मुंबईला तेवढं, मुंबईत त्याचं केंद्र होतं. पण त्याने मग विचार केला पाठ्यपुस्तक करायची, आता लोकांना शिकवायचं मुलांना, तर कुठली भाषा आपण स्वीकारायची. तर तिथल्या लोकांना मुंबईतली भाषा काही व्यवस्थित नाही, सगळ्या प्रकारचे लोक एकत्र येतात, त्या मराठी कोणती हिंदी कोणती कळत नाही बरेचदा. पुण्यातली घ्या, कारण पुण्यातली भाषा शुद्ध आहे असं ते अनुस्वार घेऊन बोलतात. ते केले पाहिजे काही कारण नसतं अनुस्वार टाकून देतात. ती शुद्ध आहे ते रेखा तिथल्याच लोकांना नाही. सदाशिव पेठेतल्या लोकांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं इथली भाषा शुद्ध आहे. मग ती काय शुद्ध आहे ते शुद्ध आहे, तुम्हीच लिहा. म्हणजे जो बोलला त्यालाच करावं लागतं ते. पण तिथेच प्रिंटिंग प्रेस तयार झाला पहिल्यांदा, तिथे शिक्षण मंडळ तयार झालं, लेखकही तिथलेच, प्रकाशकही तिथलेच, भाषाही त्यांचीच. भाऊ मांडवकर सांगायची गंमत की समजा एक उलट झालं असतं. जर 750 वर्षापूर्वी लीळा चरित्र हा ग्रंथ बोलीभाषेत केला जातो, तो मराठी बोलीतला असेल, लोकांच्या बोलीतला आहे. शिक्षणाचं केंद्र काय होतं? अमरावती होतं. रुद्रपूर हे शिक्षणाचं केंद्र होतं. पण पुढे का नाही राहिलं? मधल्या काळात अनेक घटना घडल्या त्यामुळे नाही राहिलं. पण पुढे का राहिलं? पण आपले शिवाजी महाराज तिकडे गेले ना पुण्यात, आणि त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं तिथे. तर त्यांच्या अवतीभोवती पुन्हा ते विद्वान मंडळी जमली आणि तिथल्या भाषेचा अंतर्भाव शिवचरित्रामध्ये किंवा इतर गोष्टीत झाला. पण शिवाजी महाराजांच्या कोणत्याही कागदपत्रात कुठेही भाषा नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आपला जो मराठीच्या लोकांचा असतो की ऱ्हस्व लिहायचं की दीर्घ लिहायचं, हा मोठा प्रॉब्लेम आहे, मराठीची मोठी समस्या आहे. तर ती त्या शिवाजी महाराजांच्या कोणत्याही कागदपत्रात नाही आहे. आणि बहुतेक कागदपत्र मोडी लिपीत आहे, आणि मोडी लिपीत ऱ्हस्व हा प्रकार दीर्घकाचे सगळे दीर्घ. त्यामुळे आणि बोली भाषा आहे त्या शिवाजी महाराजांचं काही अडलं नाही. आपलं कार्ड आपलं वाटतं त्याला, कारण शिवाजी महाराज जर विदर्भात राहिले असते, अकोल्यात राहिले असते, अमरावतीत राहिले असते, इथे स्वराज्य स्थापन केलं असतं, तर कदाचित वराडी अख्ख्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा झाली असते. काल्पनिक गोष्ट नाही आहे. भाऊ मांडवकर सांगायचे, समजा आता इथला शिक्षक गेला पुण्यात, पुण्याचे लोक शिकलेच नाही, त्याला शिकवायला गेला,
त्या काळात काय झालं, जेव्हा शिक्षण सुरू झालं त्या पुण्यातले शिक्षक इकडे आले, विदर्भात आले, मराठवाड्यात गेले, खानदेशात गेले, अख्ख्या महाराष्ट्रात गेले, पश्चिम महाराष्ट्रात गेले आणि त्यांच्या घरातली मुली तिथे बोलायला लागले. आता आपल्याकडे मी हे काय सर्वनामाचं रूप आहे. प्रथम पुरुषी एकवचन आहे सर्वनामाचं रूप. मराठीचं व्याकरण सांगतं दादोबा पांडुरंग सरकुळकरांनी केलेलं, मी या सर्वनामाच्या रूपाला प्रत्यय लागत नाही. आता आपल्याकडे 2 प्रत्यय लागतात. वराडीमध्ये मी म्हणलं नाही, म्या म्हणलं, मी न म्हणलं, मीला नही प्रत्यय लागतो, याही प्रत्यय, 2 प्रत्यय. हे श्रीमंत आहे आपली वराडी भाषा. अशा तऱ्हेने ही सोय का आहे आणि ही सवलत खूप आधी ज्ञानेश्वरांनी घेतली. ज्ञानेश्वरांनी जी मराठवाडी बोली वापरली ज्ञानेश्वरीमध्ये ती शारदा सुंदरी नविली मिया म्या म्हटले त्यांनी. आपल्याकडे म्या म्हटलं की आकाश पसरतं. अरे काय होईल मराठीचा आता. म्या काय म्हणतं, बकरीसारखा म्या काय करतं म्हणतात तर लोक. हे आपलं अजून माहित नाही, आपण बरोबर बोलतो. तर अशा तऱ्हेने इथला शिक्षक सुद्धा पुण्यात गेला असता आणि त्यांनी सांगितलं असतं काय म्हणतं रे, मी काय म्हणतो म्या म्हण, शुद्ध बोल जरा. म्या शुद्ध झालं असतं आणि मी अशुद्ध झालं असतं. ही ऐतिहासिक घटना जी घडली त्याला कारण शिवाजी महाराज पुण्यात गेले. त्यांची चुकच झाली का परिणी. ते शिवाजी कॉलेजला आले असते तर कदाचित इकडे शिवाजी विद्यापीठ झालं असतं आणि पुढे मग वराडी बोली अख्खा महाराष्ट्राची प्रमाण भाषा झाली. हा अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. आता लेखन हा भाग वेगळा आहे, पण बोलणं तर आपल्या हाती आहे ना. आपण काय बोलायचं मी ठरू शकत नाही, पण ठरू शकतो. जसं विठ्ठल वाघांचा उल्लेख केला की त्यांनी मुद्दा आवर्जून वराडीतच लिहिलं आणि इतकं दर्जेदार लिहिलं की जगभर त्यांची वराडी गेली, सिनेमात गेली, अनेक ठिकाणी गेली. खूप आधी अमरावतीला शरदचंद्र सिन्हा होते, त्यांनी वराडीत लिहिलं. त्यांच्या थोडंसं नंतर देवदास सोटे होते. मग आपल्याकडेच बाजीराव पाटील होते ना, त्यांनी सुद्धा वराडीत लिहिलं. खूप लोकांनी लिहिलं. पण ह्या वराडीकडे दुर्लक्ष का झालं, पुन्हा तेच कारण शिवाजी महाराज काही इथे आलेले आहेत. पण समजा आले असते तर खूप काही बदल झाला असता, पण आताही तो बदल होऊ शकतो. कोणत्या कारणाने. डॉक्टर विवेकोत्तेचा मी सुरुवातीला उल्लेख केला, त्यांच्या आत्मचरित्रात एक गोष्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांचा माझा चांगला संपर्क होता आणि त्या काळात 1972-73च्या दरम्यान बहुतेक भाषा जी होती पाठ्यपुस्तकातील बोलण्याची सुद्धा, तर काही कारण नसताना अनुस्वार घ्यायचा. नाव लिहायचं असतं नाव अनुस्वार द्यायचा, पाच लिहायचं तर पाचवर अनुस्वार द्यायचं. का म्हटलं तर का म्हटलं, काम कशाला येतं त्याचा उच्चार होत नाही ना. पण केले पाहिजे, त्याने म्हटले, हा लेवर अनुसार कशाला पाहिजे. मग डॉक्टर विवेकोत्तेने याकरता एक प्रस्ताव तयार केला की ज्या ठिकाणी अनुच्चारित अनुस्वार असेल, त्याचा उच्चारच होत नाही, खणखणीत नासिकोच्चार होत नसेल, तो अनुस्वार काढावा. आणि 73 मध्ये हा नियम झाला, यापुढे कुठेही असा अनुस्वार द्यायचा नाही. शेवटी ते लिहितात आपल्या आत्मचरित्रात की मराठीत जे ऱ्हस्वदीर्घ आहे ते सुद्धा एक ग्रहण लागलंय मराठीला. म्हणून हे जेव्हा नष्ट होईल तेव्हा मराठी खऱ्या अर्थात जगू शकेल. मराठीला जगवायचं असेल तर ऱ्हस्वदीर्घाचाही प्रश्न सोडवला पाहिजे. माझं एक छोटंसं पुस्तक आहे, मराठीच्या मानकुटीवर संस्कृतीची वेलांटी. संस्कृतीचे जे नियम आहे ते मराठीला लावल्यामुळे मराठीचा धडा आवडला जाण्याची शक्यता आहे, असा शेवट मी केला आणि भाऊसाहेब कोणतेलाच ते अर्पण केलं. तर मी ही गोष्ट यासाठी सांगितली की अनेकांच्या मनात जे विशेषतः लेखक मंडळी जी आहे, लेखकाच्या मनात ऱ्हस्वदीर्घाची भीती असते, प्रकाशकांच्या मनात असते, वाचकालाही वाटते की हे ऱ्हस्व लिहिलं, हे दीर्घ लिहिलं म्हणजे फार मोठं संकट आलं मराठीवर असं वाटतं. तसं काहीही नाही, एवढं आपल्या डोक्यातून जाऊ. आता हे जे काम केलं चक्रधरांनी इतकं व्यापक आहे. एका व्याख्यानाचा विषय नाही, तो व्याख्यान सप्ताह पाहिजे. लीळा चरित्रातील महाराष्ट्र पीएचडीचा विषय आहे, अनेक पीएचडीचा विषय आहे. मी एका व्याख्यानात ठेवलं, एवढ्याच्या व्याख्यान ते अर्धा-15 थोडं जास्त बोलू नका असं तंबी दिली आहे मला. अशा तऱ्हेने आता त्यांचं सुदैव असं की माझी तब्येत खराब असल्यामुळे जास्त बोलू शकणार नाही. मी प्रयत्न करतोय ताकद लावण्याचा, कारण काल परवापर्यंत मला तापच होता. बायकोने सक्त ताकद दिली, बिलकुल जायचं नाही. बायकोचं ऐकायला पाहिजे खरं वाटतं. म्हणजे जे ऐकतात ते सुखी राहतात. तर माझं उलट झालं, बायकोचं मी कधीच ऐकत नाही, त्यामुळे सुखी आहे. मी जात राहतो, भटकत राहतो, आराम करतो, भाषण देतो, घरी जातो, पुन्हा 3 दिवस आराम करेल. काय झालेल्या माणसाला कामच काय. अशा तऱ्हेने म्हणजे लोकांपर्यंत जाणे, लोकांना भेटणे, यातून आपल्याला नवीन प्रेरणा मिळत राहतो. पण हा विषय जेव्हा माझ्यासमोर आला, मला आनंद तर झाला, पण मला इतका मोठा विषय कसं काय दिला. लहानसा एखादा असता, स्त्री विषयक दृष्टिकोन होता, आपण बोलू शकलो असतो. धार्मिक त्यांच्या समजुती कशा होत्या, श्रद्धा अंधश्रद्धा काय, समतेचं मूल्य काय, यावर एक लेखच लिहिला होता 5-6 वर्षापूर्वी. सर्वज्ञांची समत्व दृष्टी.
याही वर्षी पुन्हा तो एक वेगळ्या पद्धतीने एका पाठ्यपुस्तकात येतो आहे. तुमच्याकडे उद्या परवा ते पुस्तक येईल. BA सेकंड इयरला संत साहित्यातील जीवनमूल्ये नावाचं एक पुस्तक यावर्षी अभ्यासाला आहे. ते लिहिलं मी गेल्या 2-3 महिन्यात. तर ह्या बसवेश्वरापासून सुरुवात केली बोलता. बसवेश्वरांकडे आपलं दुर्लक्ष होते. हा मोठा वारसा आहे आपला. त्या मुद्द्यापासून सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने. इतकी मोठी माणसं चक्रधराला मानतात. चक्रधर किती मोठे असतील. आणि त्या नामदेवाचार्यांनी उल्लेख केला ना, त्यांचं तर मोठेपण हे आहे की केशराज बास नावाचा एक जो शिष्य होता चक्रधर स्वामींचा, त्यांना असं वाटतं की लीळा चरित्रामध्ये जे काही लिहिलं गेलं आहे किंवा जे वाईटमंडळाने लिहिलं किंवा लोकांनी ऐकलं त्यातून आपल्या डोक्यात झिरपलं आहे, हे सूत्रबद्ध पद्धतीने संस्कृतमध्ये संस्कृत भाषेत मांडावं. तेव्हा नामदेवाचार्य म्हणतात, नागोबा केशव देया येणे माझी या म्हातारी नागवती, माझी या स्वामीचा सामान्य परिवार नागवेल की. म्हणजे संस्कृत भाषेच्या लिहिण्याने किंवा प्रचाराने सामान्य माणसाचं शोषण होते, भाषिक शोषण होते. हा मुद्दा 750 वर्ष आपल्या नामदेवाचार्यांनी मांडला. आणि त्याच्या आधी चक्रधर स्वामी म्हणायचे, ते खूप फिरले होते महाराष्ट्रावर, महाराष्ट्राबाहेरच्या अनेक राज्यामध्ये, आंध्र देशात, तेलंगण देशात. मग कन्नड देशात, तेलंगण देशात न वचावे, महाराष्ट्रीय असावे, आपण मराठीतच बोललं पाहिजे, हा जो आग्रह चक्रधर स्वामींचा होता. त्यामुळे मानवा पंथामध्ये सगळ्या आरत्या, सगळी भजनं ही मराठीत आहे. मराठीला अब्जात दर्जा मिळाला कोणामुळे? चक्रधर स्वामी. त्यांनी आग्रह नसता केला मराठीकडे कोणी कोणी पाहिलं नसतं. नंतर फार मोठे योगदान आहे. पण आता जर कोणी विसरत असेल लीळा चरित्राला आणि चक्रधर स्वामीला, तर ते महत् पाप आहे. धार्मिक क्षेत्रात पाप पुण्य आहे पण मानत नाही, ते मोठं पाप आहे. आणि त्या काळात कोणत्या गोष्टी केल्या? 2-3 गोष्टी सांगतो, कारण फार मोठा विषय आहे आणि मलाही काही मोह आवरणार नाही, तुम्ही सुद्धा राहणार नाही ते. पण त्याच्या आधी मी सांगून टाकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अस्पृश्यता निर्मूलन. जी संविधानाने आपल्याला सांगितलं की कोणी कोणाला जातीच्या नावाने घेऊन लिहिता कामा नये. जसं लेखलं गेलं तर अपराध आहे. त्या अपराधाची शिक्षावर ठरली आहे. फारशी काही कोणाला शिक्षा झाली नाही आतापर्यंत. कोर्टीत झाल्या, चर्चेत झाल्या, कोर्ट केसेस झाल्या, मग बरेच लोक निर्दोष सुटले. पण त्या काळामध्ये चक्रधर स्वामींनी कोणतीही सत्ता हाती होती. धार्मिक सत्ता नाही, आर्थिक सत्ता नाही, राजकीय सत्ता पण नाहीच नाही. समाजातील खूप मोठे नेते होते असं नाही. म्हणजे अशात एक व्यक्ती जर विचार करू शकतो की आपण समानता निर्माण करू शकतो, तर त्याच्या इच्छेने समानता निर्माण होऊ शकते. त्याचा आदर्श आहे. म्हणजे अस्पृश्यतेला विरोध त्यांनी नुसता भाषणातून नाही केला, प्रत्यक्ष आचरणातून, प्रत्यक्ष वर्तनातून केला. म्हणजे एखाद्या चांभाराच्या तोंडाचा विडा खाल्ला किंवा एखाद्या तेलाच्या घरी राहिला, म्हणजे जातीचेच उल्लेख आहे. तेलांचे आहे, चांभारांचे आहे, मांगांचे आहे, सगळ्यांचे. सगळ्याशी संबंध असलेली व्यक्ती आणि उच्च शिक्षित साधारण माणूस तो नव्हता आणि राजघराण्यातून आलेला प्रधानाचा मुलगा, अशी सगळी सुबत्ता असताना, सगळी अनुकूलता असताना सर्वसामान्याशी जो व्यवहार त्यांचा होता तो पाहिला तर ते व्यक्तिमत्व जाती आणि धर्माच्या खूप पलीकडे गेले होते असं दिसते. भाषेचा आग्रह त्यांनी यासाठी केला की सर्वसामान्यांची भाषा आहे ती आपण बोललो पाहिजे. कारण ज्ञानेश्वरांपर्यंत ही पद्धत होती की संस्कृतमध्येच ग्रंथ लिहिला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो केशराज बासाला वाटलं आपण सूत्रपाठ संस्कृतमध्ये करावा, दृष्टांत पाठ वगैरे हे सगळे ग्रंथ पुढे पुढे प्रयत्न केला लोकांनी, पण त्यात काही फारसं यश आलं नाही. मराठीतच राहिलं पाहिजे हा आग्रह चक्रधर स्वामींचा पाळला. म्हणजे भाषिक बाबतीत हे सर्वसामान्यांची भाषा आपण बोलली पाहिजे, त्यातच लिहिलं पाहिजे, हा जो आग्रह आहे हा फार महत्वाचा आहे. भगवान गौतम बुद्धाचंही जे मोठेपण हे आहे ते तर राजघराण्यातून आले होते, पण त्यांनी मुद्दा पाली भाषेतच बोलले ते. तेव्हाही संस्कृतचं प्रभुत्व होतं, नव्हतं असं नाही. पंडित लोक संस्कृतमध्येच बोलत होते, पण ते पंडित आणि राजा दोघंच बोलायचे. संस्कृत एक वैशिष्ट्य अशी आहे, गंमत आहे, इतरांना बोलायची परवानगी होती. राजाच्या बायकोलाही परवानगी होती. राणी सुद्धा संस्कृतमध्ये बोलत नव्हती. दास, सेवक, चेट वेट वगैरे हे जे सगळे खालचे दर्जाचे लोक हे सगळे त्यांच्या बोलीभाषेत बोलत होते. पण राजा आणि प्रधान दोघंच मात्र संस्कृतमध्ये बोलत होते. कोड लँग्वेज असल्यामुळे आपल्याला ते काय देवाणघेवाण त्यांचं चालतं ना. आपल्याला आपण हायकोर्टात वगैरे पाहतो तिथे अपराधी जो असतो तोही मराठी बोलणारा असतो, फिर्यादी असतो तोही मराठी बोलणारा, वकिली मराठी बोलणारा आणि न्यायाधीशी मराठी बोलणारा, सगळे इंग्लिशमध्ये बोलतात. म्हणजे अपराधाने कळू नये, फिर्यादीला कळू नये, आरोपीला काय कळू नये, म्हणून आपलं देवाणघेवाण चुपचाप झाली पाहिजे. हा जो प्रकार आता न्यायालयात चालतो तो प्रकार नेमका त्या काळात राजा आणि प्रधान यांचा चालू होता. तर तो नियम मोडण्याचं काम पहिल्यांदा भगवान गौतम बुद्धांनी केलं आणि सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांच्यासमोर त्यांचे विचार मांडले. नंतर फार मोठा काळ लोटला. नंतर बसवण्णा आले. बसवण्णांनी पुन्हा वचन साहित्याला प्रेरणा दिली.
आणि कन्नड साहित्यही लोकांच्या बोलीत आलं. पण नंतरचा फार मोठा काळ खाली गेला मग चक्रधर स्वामीला. भाषेच्या बाबतीत पाहिलं हा संघर्ष मोठा आहे. सर्वांना सामान्यतः शोषण भाषेच्या माध्यमातून होतं हे सगळ्यांना कळत होतं. त्यामुळे लीळाचरित्रात आपली जी भाषा बोलते आपल्या सगळ्यांना अभिमान असावा की ती मराठी बोली आहे. युवा पठाणांचं म्हणणं की मराठवाडी बोली आहे. ठीक आहे, असू शकते, कारण महिमट मराठवाड्यातले होते, त्यांच्या भाषेचा प्रभाव असू शकतो. पण बरेचसे विधानं जी आहेत ती मराठी आहेत आणि त्यातल्या त्या स्त्रियांच्या भाषेत आहे. लीळाचरित्रात दुसऱ्या वैशिष्ट्य स्त्रिया आपसात जे बोलतात ना आपल्याला फारसं ऐकायची संधी मिळत नाही. कारण आपल्यासमोर आपली बायको काही बोलत नाही, आपणच बोलत नाही बायकोसमोर, तर ती काय बोलणार आहे किंवा संवादच होत नाही बरेचदा. पण मी गेले 10 वर्षापूर्वी महिला महाविद्यालयात होतो अमरावतीला. मुलींचाच कार्यक्रम असल्यामुळे मला अस्सल जी भाषा आहे मराठी ती ऐकायला मिळाली. आणि तो परिसर होता अमरावतीच्या जुन्या भागामध्ये, मी त्याच भागात राहत होतो. मला खूप आनंद झाला की पहिल्यांदा आपली भाषा आईगोड होती, ती भाषा ऐकायला मिळाली. ती भाषा तुम्हाला मिळते लीळाचरित्रात. जशीच्या तशी सापडते, काही ठिकाणी बदलून सापडते, काही नावं तशीच तशी येतात. म्हणजे आजही मराठी माणसाने जे जपून ठेवलेलं जे मोठं धन आहे भाषेचं ते तुम्हाला लीळाचरित्रात पाहायला मिळते. हा भाषेचा एक भाग महत्त्वाचा महाराष्ट्रात शोधायचा असेल तर अशा तऱ्हेने भाषेच्या दृष्टीने पाहायला मिळतो. आणि अनेक जातींचा मी उल्लेख केला आहे, त्या सगळ्या जातींचा उल्लेख सापडतो. तिथेही स्वतः चक्रधर स्वामी ज्या तऱ्हेने वागले, गोविंद प्रभू ज्या तऱ्हेने लोकांशी वागले, जनसामान्यात मिसळले आणि त्यांच्या न्यायासाठी झगडले सुद्धा, तर तो झगडणारा महाराष्ट्र आपण सापडतो 750 वर्ष. आता हा जो झगडा आहे तो सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे. मग हा का निर्माण झाला ते कारण पाहिलंच नाही आपण. ते कारण महत्वाचं असं आहे, तो काळ होता रामदेवराव यादवांचा काळ. रामदेवराव यादव हा जसा सर्व समावेशक होता. चक्रधर स्वामीबद्दल त्याला प्रचंड आदर होता, प्रेमही होतं. पण त्याचा जो प्रधान होता हेमाद्री पंडित, तो मात्र वैदिक ब्राह्मण होता. आणि वैदिक ब्राह्मण हा वेगळा प्रकार आहे. आपल्या अवतीभोवतीचे ब्राह्मण आहे ते काही वैदिक नाही आहे. तर वैदिक ब्राह्मण हा प्रकारच वेगळा आहे. आता ते त्यांनी ॲफिडेव्हिट केलं की आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं. ब्राह्मणांची आरक्षणाची मागणी बंगालमधून आली की वैदिक ब्राह्मण. तर त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठी ग्रंथ लिहिला. चतुर्वर्ग चिंतामणी, 4ही वर्णांचं जे स्थान आहे ते निश्चित करण्याकरता चतुर्वर्ग चिंतामणी आणि व्रत शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला. आता व्रत म्हटलं की आपल्याला एकदम हा चातुर्मास आठवतो. आता आपण चातुर्मास्यात आहोत. चातुर्मास्य म्हणजे 4 महिने. या 4 महिन्याचे जे आषाढापासून सुरू होणारा कार्तिक पर्यंत होणारा जो काळ आहे 4 महिन्याचा, या काळात कोणकोणती व्रत करावी या व्रताची यादी दिली. यादी इतकी मोठी आहे, 2000 व्रत आहे. वर्षाची 2000 व्रत. एक व्रत करायचं असेल तर किमान 5 ते 6 तास लागतो. व्रतामध्ये गुंतून पडायचं असेल तर. मग हे व्रत कोण करील? ज्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटला आहे तो करेल, रिकामचोट जो आहे. आणि त्या व्रताची व्यवस्था अशी होती की जो ब्राह्मण तुमच्याकडे येईल त्याला जे जे हवं ते द्या. त्याला काय हवं काही सांगता येत नाही. म्हणजे कपडे द्या, त्याला द्या, त्याच्या बायकोला द्या, त्याच्या बायकोला दागिने द्या, वर्षभर पुढे एवढं धान्य द्या. आणखी त्याने मागितलं ते देऊन टाका. अशी त्यांनी कायदा करून टाकला हेमाद्री पंडितांनी. आणि एवढं थांबलं नाही तर राजे लोक जे होते, जे जमीनदार होते किंवा मोठ्या पदावर जे लोक होते, त्यांनी आपल्या ताब्यातली गावं त्यांना द्यायची. अग्रहा, त्याचं नाव होतं अग्रहा. गावं द्यायची म्हणजे कसं करायचं, त्याचा जो टॅक्स असेल, समजा अकोल्याचा जो काही टॅक्स असेल तो सगळ्या त्याला देऊन टाकायचा. मग त्या बाकी विकास कामं कोणी करायची, ती करायचीच नाही कोणी. अशा तऱ्हेने त्या काळात सगळ्यात जास्त श्रीमंत वर्ग हा ब्राह्मण होता. सगळ्यात गरीब वर्ग झाला तो शेतकरी वर्ग होता. ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला महाराष्ट्र आपल्याला पाहायचा असेल तर त्या काळातल्या सगळ्या ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो. लीळाचरित्रावर या अंगाने झाला अभ्यास नाही, पण वरवरचा झाला आहे. एवढा आता मला मिळालं वाचायला. त्यात सखोल अभ्यास एका व्यक्तीने केला आहे. ती व्यक्ती महाराष्ट्रातली नाही आहे, अलाहाबाद विद्यापीठातली आहे आणि ती ब्राह्मण आहे, अब्राह्मण नाही आहे. तिथे ब्राह्मणवाद आहे. पण एक शर्मा नावाची बाई आहे, तिने गणेश पुराणातील गणेश पुराण का सांस्कृतिक अध्याय असा एक ग्रंथ लिहिला. आता महाराष्ट्रात सुद्धा गणेश पुराणावर असा अभ्यास झालेला नाही. अनेक विषय असे दुर्लक्षित आहे, अभ्यासकांना माहीत सुद्धा नाही. तर गणेश पुराण ज्या काळात लिहिलं गेलं तो काळ म्हणजे चक्रधरांचा काळ आहे, यादव काळ आहे. यादव काळात गणेश पुराण लिहिलं गेलं तर त्या गणेश पुराणात जी वर्णनं आढळतात त्यातून तिने सांगितलं ब्राह्मण लोक श्रीमंत का झाले त्या काळात आणि त्यांचं वर्चस्व वाढलं. पैसासारखी वर्चस्व वाढतच नव्हतं. पैशामुळे लोक झुकतात. सत्ता आली, बऱ्याच ठिकाणी ते सत्ताधीश होते, मोठ्या पदावर गेले. आणि अशा काळात मग सर्वसामान्यांची काय अवस्था असेल.
सर्वसामान्यांकडे पाहायला कोणी तयार नाही. त्यातील जे अस्पृश्य मानल्या जातीतले असतील तर त्यांची अवस्था किती बिकट असेल. आपण जर समाजाचा विचार केला तत्कालीन तर मोठ्या प्रमाणात विषमता, मोठ्या प्रमाणात शोषण व्यवस्था बोकाळली होती आणि सत्ता ज्यांच्या हाती होती त्यांनी ते केलं होतं. हेमाद्री पंडित हे नाव तुम्ही ऐकलं असेल, हेमाडपंत ज्याला म्हणतात, आणि इतिहासापासून सगळे जे अभ्यासक आहेत ते त्याला हेमाडपंथी मंदिर शब्द वापरतात. हेमाडपंथी मंदिर तुम्ही ऐकला असेल हा शब्द, ऐकला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आणि यावर एक पुस्तक आहे, ओमप्रकाश वर्मा नावाचे के आर्किओलॉजीचे प्रोफेसर होते नागपूर विद्यापीठात, हेमाडपंथी टेम्पल असं पुस्तक आहे. गंमत अशी की त्या टेम्पल ह्या पुस्तकावर जी चित्र आहे ते अंबरनाथ मंदिराचं आहे. अंबरनाथ मंदिर हे शिलाहार राजांनी बांधलं आहे, ते 11व्या शतकात आहे आणि हेमाद्री पंडित 13व्या शतकात झाला, 200 वर्षांनी झाला. 200 वर्षापूर्वी झालेल्या मंदिराला नाव म्हणायचं हेमाद्री पंडित. सत्ता तुमच्या हाती असती काय करू शकता? समाज सत्ता, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, राजकीय सत्ता असल्या की काय करू शकतो आपण? अशाच तऱ्हेने ज्याचं श्रेय त्याला देण्यापेक्षा ज्यांनी काहीच केलं नाही त्याला श्रेय देऊन टाकायचं, हा प्रकार आत्ता अलीकडे झाला आहे. खूप जुना प्रकार नाही, अगदी 100-125 वर्षापैकी 100 वर्षाच्या आतच झालेला आहे. वाबी मिराशी फार मोठे संशोधक होते, त्यांनी हेमाद्री पंडित हाच या मंदिराच्या स्थापत्याचा करता आहे असं लिहून टाकलं, मोकळे झाले. मला त्यांनी मदत केली का माझ्या प्रकल्पात, मला काही अभ्यास करायचा होता, पण तरी मला त्यांची मतं फोडावं लागली की जर हेमाद्री पंडित जन्मालाच यायचा आहे तर त्याच्या 200 वर्षांनी तो मंदिर बांधेल कसं? आणि तुम्ही एखादं मंदिर पाहिलं होती होती पण हा हेमाडपंथी मंदिर कुठून आलं तुमच्या डोक्यात? वर्षानुवर्षे हे अज्ञान कसं काय पाजलं झालं? मुळातच अज्ञान होतं, त्यात आणखी भर पडली. तर रामदेवरायांचं नाव पाहिजे, यादवकालीन मंदिर मिळालं पाहिजे, पण नाही हेमाद्री पंडित. त्या हेमाद्री पंडितांनी काय काय केलं? हा व्रतार्पणा, शिरोमणी किंवा चतुर्वर्ग चिंतामणी ही चातुर्वर्ग व्यवस्था बळकट करण्याकरता त्यांनी धर्मग्रंथ तयार केले आणि मग माणसात भेद केला. अशा काळामध्ये चक्रधर स्वामी काम करतात. पार्श्वभूमी भीषण आहे, हे अवतीभोवती वातावरण प्रतिकूल आहे, तरीही ते काम करतायत. नुसतं भाषण देत नाही, कॉलेजमध्ये जाऊन भाषण देत नाही, शाळात जाऊन देत नाही, लोकांमध्ये जाऊन घराघरात जाऊन सांगतायत, लोकांचे शिव्या खातायत, बदनामी सहन करतायत, तरीही त्यांनी ते बोलणं सोडलं नाही. ते काही अस्पृश्य जमातीतले जातीतले नव्हते ना, ते तर राजघराण्यातलेच होते. असतील ते ब्राह्मण असतील, हरकत नाही, असतील ते क्षत्रिय असतील, काही आपण मानू जात, पण ते खालचे नव्हते ना, अस्पृश्य मानले गेलेले जातीतले नसते. ज्या माणसाने ते दुःख भोगलं आहे तो तर मांडणार. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मांडलं ते त्यांनी भोगलं होतं, लहानपणापासून भोगलं होतं, मोठे झाल्याने भोगलं. अजूनही आपण बाबासाहेबांचं नाव घेतलं की अजूनही लोकांच्या कपाळावर आठ्या येतात. मृत्यूनंतरही जात आपल्या डोक्यातून जात नाही, हे आपण अनुभवतो आहे. आपण आपल्या काळात 2025 मध्ये 750 वर्ष आपले चक्रधर स्वामींनी हे काम किती ताकदीने केलं असेल. त्यालाही मरणाची भीती होती नव्हती असं नाही. ते कसे गेले काय गेले हा वादाचा विषय आहे. मी एकदा असं बोललो होतो गेल्या वर्षी, तर लोकांनी खूप माझ्यावर आक्रमण केलं, पाप केलेलं आहे आणि माफी मागावं वगैरे. आता मी ते वाक्य नाही वापरले, पण तुम्हाला कळलं असेल. पण जे लोक आले मला ते संतापाने सांगायला, त्यांनी चक्रधर स्वामींना छळलं होतं. हेमाद्री पंडितांनी हे मान्य केलं, छळ तर केला हे मान्य करतात. मग ते मृत्यू कसा झाला, उत्तरामध्ये गमन झालं की नाही वगैरे, हा आणखी संशोधनाच्या अभ्यासाचा विषय आहे. पण त्रास झाला की नाही, त्याला सन्मान नाही मिळाला. त्यांचे शिष्य ब्राह्मण असताना छळणारे ब्राह्मणच होते आणि त्यांना जीवाने मारण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं डॉक्टर विभी कुलकर्णी त्यांच्या ग्रंथात येऊन ठेवलं. त्या ग्रंथात बंदी आली आणि बंदी आल्यानंतर मग विभी कुलकर्णीची अवस्था ते वयच झालं होतं, 90 वर्ष तेव्हा. आणि ते जेव्हा गेले तेव्हा त्यांचं 90 वर्ष होतं. त्यांची वाचा गेली. मी शेवटच्या क्षणी त्यांना भेटायला गेलो, त्यांच्या अंत्यसंस्काराने गेलो. आता नंतर एका महानुवा महंतांनी मठाने ते पुस्तक पुन्हा पब्लिश केलं, तर त्याच्यावर केसेस झाला. गेल्या वर्षीची गोष्ट, 2 वर्ष. पण आपण सत्य सांगत राहिलं पाहिजे, कारण आपण वारस कोणाचे आहे, लीळाचरित्रकार भाई मठाचे असू, चक्रधर स्वामींचे असू, आणि जे बसवण्ण असतील त्या भगवान गौतम बुद्ध, ते अलीकडे बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, शाहू छत्रपती शिवाजी महाराज, इतका मोठा वारसा ज्या महाराष्ट्राला आहे, जो वारसा आपल्या सगळ्यांना आहे, त्याने घाबरायचं कारण काय आहे? भगवान गौतम बुद्धाचा शिष्य आनंद एकदा त्यांच्याकडे आला, तो म्हणाला, म्हणते मी तुमचा विचार सांगायला चांगला आहे गावाला. तर म्हणते म्हणाले की बा लोक तुला शिवाय देतील, शिवाय देतील, मी घेणार ते एखादी वस्तू दुसऱ्याला देईल, मी घेतली ते कोणाकडे त्याच्याकडेच राहते. मग ते म्हणाले तेवढ्या पुरता नाही, ते तुला दगड सुद्धा मारतील. तर तो आनंद म्हणाला की दगडच मारतील, डोकंच कुठे आणखी काय मी सांगतो विचार.
ते म्हणाले असं नाही रे, ते तुला जीवाने मारतील. जीवाने मारतील ना, जीवच जाईल, आणखी काय होणार. मग म्हणाले मोदी भगवान गौतम, तू आता जाऊ शकतो. ज्याला मरणाची भीती नाही तो विचार सांगू शकतो. जे विचार सांगत नाही ते मरणाची भीती बाळगतात. म्हणून मला चक्रधरबद्दल आदर का आहे की त्या माणसाने मरणाची भीती बाळगली नाही. त्या काळात त्यांचे शिष्य होते, त्यांनी बाळगली नाही. भाईंपटासारखा एक श्रीमंत विद्वान माणूस हा घाबरला नाही, घरोघरी गेला, लीळा गोळा केल्या. हे चरित्र आपल्यापर्यंत आलं. नंतर त्या लीळा चरित्रातून सूत्रपाठ पर्यंत तयार झाला, दृष्टांत पाठ तयार झाला. हे सगळे ग्रंथ आपल्याला अभ्यासाला शिकवले सगळे ग्रंथालयाचे. तर मला आनंद झाला की अशा व्यक्तीचं महात्म्य सांगण्याची संधी आपल्याला मिळते आहे. या 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. ज्या वऱ्हाडी बोली चक्रधरजी बोलत होते त्या वऱ्हाडीतला एक मोठा कवी आपल्या गावातून गेला आणि या महाविद्यालयाचा प्राचार्य होऊन गेला. विठ्ठल वाघ हे सूत्र ज्यांनी तो सिनेमा तयार केला, ते डॅडी देशमुख हे प्राचार्य होते. म्हणजे आपलं नातं असं लीळा चरित्राशी आहे, आपलं नातं हे वृद्धपशी आहे किंवा चक्रधरजी आहे. हे कधी विसरता कामा आहे. तुमची खंत अनेकांना आहे. जसं सोनपेटकर शास्त्री म्हणाले किंवा तो का स्वीकारत नाही, म्हणजे अज्ञान आहे. तुम्ही लीळा चरित्र नाकारू शकत नाही, महानुभाव संप्रदाय नाकारू शकत नाही, पण तुमच्या अज्ञानाला अंतच नाही ना. अज्ञानाला काही अंत होतं, किती वाढू शकतं ते. तर अशा अज्ञान वाढवण्याला आपण मदत न करता आपण जेवढं यांच्याबद्दल सांगता येईल सकारात्मक, नकारात्मक सांगण्याचं फारसं नाही आहे. सकारात्मक कृपा इतकं मोठा ते आहे. एखादा भागवत सप्ताह व्हावा असा लीळा चरित्र सप्ताह होऊ शकतो. एवढं मी थांबतो. धन्यवाद. शांता शेळके यांनी आपल्या कवितेत म्हटलेलं आहे की कुठले पुस्तक कुठले लेखक, कुठले पुस्तक कुठले लेखक, लिपी कोणती कसलं भाकीत, असेच प्रश्न कायसे आमच्याही विद्यार्थ्यांच्या मनात होते की लीळाचरित्र कोणतं आहे, महानुभव पंथ काय आहे. खऱ्या अर्थानं आमच्या या विद्यार्थ्यांच्या मनातील लीळाचरित्र आणि महानुभव पंथ यांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं निरसन झालं असणार अशी मी आशा व्यक्त करते. आणि खरोखर सर मनापासून तुमचं आभार मी आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मानते. आणि यानंतर कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्राध्यापक सुमित जोशी यांना मंचावर आमंत्रित करते. आणि विचार मंचाची रजा घेण्यापूर्वी फक्त मी एवढंच म्हणू इच्छिते की मी शब्दांची पूजा करीत नाही, माणसांची आरती गाते. मी शब्दांची पूजा करीत नाही, माणसांची आरती गाते. आणि ज्यांच्या घरात अंधार आहे त्याच्या हाती सूर्य देत मी जाते, त्याच्या हाती सूर्य देत मी जाते. जय हिंद, जय भारत. प्राध्यापक सुमित जोशी. कवी दिलीप कोळे असं म्हणतात कि मैं मुर्दों का हरदम साथी, मुझसे मुर्दे मिलते हैं. जब जब मैं अंगार करूं तो जले हुए भी जलते हैं. दोस्तों तुम मेरा इतना सा काम यहाँ करवाना, एक दिया तुम यहाँ से घर को जलवा कर ले जाना. याद रखो ये दुनिया वालों, मैं इस भूमि का बेटा हूँ, देश के खातिर फांसी चढ़ा उस भगत सिंह से छोटा, उस भगत सिंह से छोटा. खरं तर ज्या पंथानं 13व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सुधारणा घडवून आणल्या, ज्या महानुभाव पंथातल्या लीळा चरित्रासारख्या ग्रंथानं अत्यंत बाळबोध स्वरूपात खूप मोठं तत्वज्ञान आम्हाला दिलं आणि मराठी भाषेची श्रीमंती वाढवली, त्याच लीळा चरित्राच्या विषयावरती आधारित लीळा चरित्रातील महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जे उपस्थित झाले होते असे या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर यांचे, तसेच ज्यांचं अत्यंत बाळबोध लिपीत आपण या ठिकाणी व्याख्यान ऐकलं असे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉक्टर अशोक राणा सर, त्याच पद्धतीनं महानुभाव अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर महंत सोनपेटकर सर यांचं, ज्यांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळा कार्यक्रम घेतला आणि फक्त ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं नाही तर आमच्यासोबत पूर्ण वेळ बसून ज्यांनी हा कार्यक्रम ऐकला असे आमच्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला असे विभाग प्रमुख डॉक्टर संजय पोहरे सर, या सगळ्यांचे मी आभार मानतो. तसेच आपण सगळ्यांनी प्राध्यापक वृंद तसेच मित्रमैत्रिणी आपण सगळ्यांनी अत्यंत शांततेने हा कार्यक्रम ऐकला, यासाठी आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद.